वचन देखेंगे। आजचं वचन आहे अय्यूब अध्याय 5 त्याचं 9, अय्यूबाचं पत्र अध्याय 5 त्याचं 9, जॉब चॅप्टर 5 वर्स 9. अय्यूब अध्याय 5 उसका 9, ईयोब अध्याय 5, जॉब चैप्टर 5, अय्यूब अध्याय 5 वर्स 9. उसका 9। वह तो ऐसे बड़े काम करता है जिनकी था नहीं लगती, और इतने आश्चर्य कर्म करता है कि जो गिने नहीं जाते. कारण तो महान चमत्कार करतो, अगणित अद्भुत कृत्य करतो। आम्ही आपण डोळे बंद करू. हम आंखों को बंद करें। पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि सर्व सामर्थ्य नावाने तुझ्या अनुग्रहाच्या सिंहासनाच्या समोर येतो. या रात्रीच्या वेळेस प्रभू तुझ्या पवित्र मंदिरात आमच्यासाठी आता तू आमच्याशी बोलत आहे. आमच्या सगळ्यांचे कान उघड, आम्ही लक्षपूर्वक वचन ऐकण्यासाठी मदत कर, दया कर प्रभू. आणि खरंच प्रभू पवित्र पिता तुझं वचन कार्य करतं प्रभू, कारण तू त्या वचनाला एवढं श्रेष्ठता दिलेली आहे आणि वचनात एवढी शक्ती पण आहे, सामर्थ्य आहे प्रभू. ते कधीच खाली जात नाही. त्यामुळे आमच्या जीवनात ते येईल, कानाच्या द्वारे आतमध्ये येईल, तर प्रभू आमच्याही जीवनामध्ये ते वचन कार्य करेल. म्हणून तर आम्ही पलटून होऊ आणि उपज देऊ, आशीर्वादित होऊ प्रभू. म्हणून सहायता कर, लक्षपूर्वक ऐकण्यासाठी मदत कर, कोणतीही डिस्टर्बन्स होऊन देऊ नको, आणि जे वचन ऐकतो तसंच पालन करण्यासाठी सहायता कर, येशूच्या नावाने आमेन. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड, हालेलुया, हालेलुया. इथे देवाचं वचन म्हणतं, और यहाँ परमेश्वर का वचन आपला देव मोठी मोठी कामं करतो, और हमारा परमेश्वर अद्भुत काम करता त्याला है, आपण विचार पण करू शकत और नाही. जो हम सोच भी नहीं तरी त्याचं सकते। आपण मतलब मराठीत काय लिहिलेलं आहे नवं वचन? कारण तो महान चमत्कार करतो, अगणित अद्भुत कृत्य तो करतो। असं लिहिलंय. जिनकी था नहीं लगती, थाला काय म्हणतात मराठीत? जिसे हम नाप नहीं सकते या खोज नहीं पा सकते. हाँ, अतर्क्य लिहिले मराठी. काय लिहिलंय? अतर्क्य. परमेश्वर बहुत बड़े बड़े हमारे काम करता है, आणि देव आपल्या जीवनामध्ये खूप मोठी मोठी कामं जिसको करतो, मनुष्य सोच नहीं सकता. आणि ज्याचा मनुष्य विचार सुद्धा करू आणि शकत एवढे नाही। महान कामं, एवढी महान देव कामं करतो, और इतना महान काम परमेश्वर हमारे जीवन में एवढे करता है। आश्चर्य कर्म तो करतो ज्याला मोजू नहीं शकत. और वो इतना आश्चर्य कर्म करता है कि जिसको गिन भी नहीं सकते। आज देवाने जे आश्चर्य कर्म या जगामध्ये केलेले आहेत, और परमेश्वर ने आज इस संसार में जो आश्चर्य कर्म किया है, तर आपण मोजू शकतो का? हम उसको गिन सकते हैं। आतापर्यंत जर जगापासून सृष्टीचा आरंभ झाला तेव्हापासून ते आतापर्यंत त्याने खूप अनगिनित आश्चर्य कर्म केले, त्याला आपण मोजू नाही शकत की हा 1 आहे 2 आहे. आता जसं आपण तारे मोजू शकतो का? अनगिनित आहे. तसंच आहे ना, देवाचे आश्चर्य कर्म सुद्धा अनगिनित आहे. और हम तारों को गिन सकते हैं क्या? नहीं गिन सकते, क्योंकि वो अगणित है। वैसे जो परमेश्वर ने जो हमारे जीवन में काम किए हैं, कार्य किए हैं, वो भी हम गिन नहीं सकते, क्योंकि वो अनगिनित है। पाहायला गेलं तर आपल्या आयुष्यामध्ये खूप सारे आश्चर्य कर्म देवाने केलेले, और देखा जाए तो हमारी जिंदगी में परमेश्वर ने बहुत सारे आश्चर्य कर्म किए हैं। पण देवाचं वचन काय सांगतं माहितीये? लेकिन परमेश्वर का वचन क्या बताता है? जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये असं कोणतं तरी आश्चर्य कर्म पाहिजे ज्याच्यामुळे तुम्हाला म्हणजे तुम्ही असं म्हटलं पाहिजे, वाह किती छान देवाने माझ्या जीवनात कार्य केलं. और अगर आपकी जिंदगी में ऐसा आपको आश्चर्य कर्म चाहिए कि जिसके द्वारा आपने बोलना चाहिए कि परमेश्वर ने मेरे जीवन में इतना आश्चर्य कर्म किया है, हा, तर मग त्याने काय, त्या गोष्टीसाठी तुम्हाला 2 गोष्टी कराव्या लागतात. और उन बातों के लिए आपको 2 बातें करनी पड़ेगी। देवाचे शिष्य जे होते ना, येशूचे जे शिष्य, और जो यीशु के शिष्य थे, त्यांनी जेव्हा डोळ्यांनी आपले येशूचा जो चमत्कार पाहिला, और उन्होंने जब अपने आंखों के द्वारा परमेश्वर का चमत्कार देखा, तर त्यांनी तो विश्वास केला येशूवर. और उन्होंने यीशु के ऊपर विश्वास रखा, म्हणून देव आपल्या जीवनात आश्चर्य कर्म करतो. और इसलिए परमेश्वर हमारे जीवन में आश्चर्य कर्म करता है। योहान अध्याय 2 यूहन्ना अध्याय 2 त्याचं 11, और उसका 11, योहान अध्याय 2, जॉन चॅप्टर 2 वर्स 11. यूहन्ना अध्याय 2 उसका 11। तर तुम्ही काळीपर्यंत मी बोलते तसं जेव्हा येशू जिवंत झाला, और यीशु जिंदा होने के त्याने बाद, त्याच्या शिष्यांना आश्चर्य कर्म करण्याचा अधिकार दिला, अथॉरिटी दिली जी त्याच्याकडे आहे. और यीशु ने उसको शिष्य को अधिकार दिया जो उसके पास आश्चर्य कर्म करने का अधिकार आणि है। म्हणाले नवीन नवीन भाषा बोलते, और वो नई नई भाषा बोलेगी, आजारांवर हात ठेवतील आणि ते बरे होतील, और लोगों के ऊपर वो हाथ रखेंगे और वो चंगे हो दुष्ट जाएंगे, आत्म्यांना काढते. दुरात्मा को निकालेंगे। हा महान काम आहेत ना, ये बड़े काम है, आपल्यासाठी माणसं करू शकतात का? और हमारे जैसे इंसान कर सकते हैं। अन्नाला वाढवणं, और अन्न को बढ़ाना है ना, आपण अन्नावर प्रार्थना करतो, और हम अन्न के ऊपर प्रार्थना करते हैं, बनवलेलं एवढंच असतं, और खाना हमने इतना ही सही बनाता किती है, लोक खाऊन त्याच्यात राहतात. लेकिन कितने लोग खाकर उसमें से रह जाता हा है। तुम्हाला अनुभव असेल. और ये आपको अनुभव मी रहेगा। तर माझ्या आयुष्यात पहिल्यांदा हा डोळ्याने म्हणजे खूप
बघितलेला, पण एक मला जास्त आवडलेला तो काय एवढूसच भात होता, और इतना सा ही चावल था एवढूसच. और इतना सा ही, त्याच्यामध्ये आम्ही जितके होतो और उसमें हम जितने थे आणि बाहेरून आलेले काही लोक और बाहर से आए हुए वो कुछ लोग, तेवढ्यात तो भात खाल्ला, और उन्होंने उतना चावल खाया त्याच्यातही राहिला. और उसमें से भी रह गया. ती घाबरलेली, जिच्या घरात आम्ही गेलेलो. और जिनके घर में हम गए थे वो डर गई थी. बोली, बापरे, मी तर एवढी मला दाखवलं, म्हटलं एवढूसच भात बनवलं तू, और मैंने कहा कि इतना सा ही चावल तूने बनाया बोलवलंच नाही इतके जणांना, और तूने इतने जनों को बुलाया. आणि एवढूसच आहे. तो आपण 5 जणांचा चहा बनेल एवढा भात, म्हणजे तुम्ही विचार करा केवढा तो. और 5 जनों का चाय बनेगा इतना ही चावल था. मतलब आप सोच करो म्हणजे 5 जणांचा चहा बनवतो तो किती छोटा असेल. और 5 जनों का जो हम चाय बनाते वो तो कितना छोटा रहेगा. आणि थोड्याशा पुऱ्या होत्या. और थोड़ी सी पूरी थी. हा, आणि थोडंसं मटणाचं कारण. और थोड़ा सा बोला. हे एवढूसच बनवलेलं और इतना सा ही बनाया खूप था जणांना. और बुलाया था बहुत जनों को. त्याच्यात बाजूची लोक पण काही लोक आले, और बाजू के लोग भी आ गए. प्रार्थना केली, प्रार्थना की देवाला म्हटलं, प्रभू एकालाही कुणालाही कमी पडून देऊ नको, कुणी मागून देऊ नको. और परमेश्वर से प्रार्थना की किसी को भी कम की दी मत दी और किसी ने भी मांगने भी मत दी. मागितल्यावर मग कसं वाटेल और अगर मांगा तो कैसे लगेगा. सांगा. बताओ. हो, जरा भात आणा. और चावल लाओ. नाही, और कसं नहीं वाटेल, इज्जत जाईल ना त्या व्यक्तीची. और कैसे लगेगा उस व्यक्ति की इज्जत चली जाएगी. आम्ही अशा रीतीने वाढलं ना की कुणालाच काहीच कमी पडलं नाही. और ऐसे रीति से बांटा गया कि किसी को भी कुछ भी कम नहीं गिरा. हे म्हणजे सांगायचं उद्देश देव आपल्या डोळ्याच्या समोर असे चमत्कार का करतो, कारण आपला विश्वास वाढण्यासाठी. और परमेश्वर हमारे आंखों के सामने ऐसे चमत्कार क्यों करता है, क्योंकि हमारा विश्वास बढ़े. येशू म्हणाला, मी जे केलं तेच तुम्ही पण करा, और यीशु ने कहा कि जो मैंने किया वही तुम भी करो माझ्यापेक्षाही जास्त करा. और मुझसे ज्यादा करो. जे मी केलं नाही शायद त्याच्यापेक्षाही तुम्ही जास्त करा, और जो मैंने नहीं किया उससे भी ज्यादा करोगे. आहे ना. बरोबर आहे. आणि खरं तो पाहायला गेलं तर येशूने सुसमाचार सांगितला, त्याला 120च लोक मिळाले. और यीशु ने सुसमाचार बताया था उसको 120 लोग मिले. पण आज देवाचे शिष्य, देवाचे दास लाखो त्यांच्या सभेला असतात. और जो आज प्रभु के दास हैं उनकी सभाओं में लाखों करोड़ों लोग रहते हैं. पण येशू जळतो का? और यीशु चलता है क्या. येशूला आवडतं. और यीशु को अच्छा कारण लगता है येशूची इच्छा आहे की माझ्या मुलांनी हे चमत्कार करावे. क्योंकि यीशु की इच्छा है कि मेरे बच्चों ने ये चमत्कार करना चाहिए. म्हणून प्रियानो, येशू म्हणाला, माझ्यावर तुम्ही विश्वास ठेवा, पण मी देवाकडून आहे, पण मी देव आहे, पण जरी तुम्ही असा नाही विश्वास ठेवत तर मी जे चमत्कार करतो त्या चमत्कारांना बघून तरी विश्वास ठेवा. और यीशु ने कहा कि तुम मेरे ऊपर विश्वास रखो कि मैं परमेश्वर हूं, लेकिन तुम लोग ऐसा विश्वास नहीं रखते. तो मैं जो चमत्कार करता हूँ उसे देखकर तो तुम लोग विश्वास करो. त्या चमत्कारांना बघून तुम्ही विश्वास करा. और उस चमत्कार को देखकर आप लोग विश्वास म्हणून करो. वाचते 11. गालिलातील काना येथील चमत्कार हा येशूच्या स्वर्गीय सामर्थ्याचे पहिले जाहीर प्रकटन होते आणि तो खरोखर ख्रिस्त आहे असा त्यांच्या शिष्याने त्याच्यावर विश्वास ठेवला. हा, जेव्हा त्याच्या शिष्यांनी तो चमत्कार पाहिला जब उसके शिष्यों ने वो चमत्कार को देखा तर काय झालं? और क्या हुआ. शिष्यांनी विश्वास ठेवला. और शिष्य ने उसके ऊपर विश्वास काय किया. येशूच्या शिष्यांचा विश्वास नव्हता काय? और यीशु के शिष्यों का उसके ऊपर विश्वास नहीं था क्या. हा होता, और था, पण विश्वासाची वाढ झाली. लेकिन उनको जो विश्वास था वो बढ़ गया. हे नेहमी लक्षात. और ये याद रखो. त्यांचा विश्वास होता म्हणून ते येशूच्या मागे चालले ना. और उनका विश्वास था इसलिए वो यीशु के पीछे चले. पण त्यांचा विश्वास अजून वाढला जेव्हा त्यांनी डोळ्यांनी बघितलं, अरे काय पाणी भरलेलं या मटक्यांमध्ये आणि आता ते द्राक्षरस झाला. हा डोळ्यांनी पाहिल्यानंतर कधी पाणी रंग बदलतो का? द्राक्षरस होईल का? और पानी अपना रंग बदलता है क्या, वो द्राक्षरस हो जाएगा क्या. सफेद त्याच्यात काहीतरी टाकल्यावर तो गुलाबी होईल ना. और उसमें कुछ तो डाला होगा तब वो गुलाबी हो जाएगा. काही न टाकता और कुछ भी न डालते हुए एवढ्या मोठ्या रांजणामध्ये म्हणजे मटक्यांमध्ये और इतने बड़े मटके में त्याच्यात काय केलं, त्याच्यात पाणी भरलं, ते सुद्धा तोंडात अगदी काटोकाट. और उसमें पानी भरा मुक्त. आणि काय झालं? और क्या हुआ. येशू म्हणाला, जावा ते घेऊन जावा. और यीशु ने कहा कि ये लेकर जाओ. जेव्हा ते घेऊन गेले जब वो लेकर गए तर तो द्राक्षरस झालेला, वो द्राक्षरस बन चुका था गुलाबी रंगाचा, और गुलाबी रंग का. मस्त पिले जसा हा. जेव्हा ते सुभेदाराने पिला, और जब वो सूबेदार ने पिया काढून पिला, तो म्हणाला, वाह काय टेस्टी हा. और उसने कहा कि क्या टेस्टी है ये. चांगलं लपून ठेवलेलं. और अच्छा छुपा कर रखा था. म्हणून म्हणतात येशूला कधी चांगलं जे आहे ना, येशू हा खरा द्राक्षरस आहे, त्याला लपवायचं नाही. इसलिए कहते हैं कि यीशु खरा द्राक्षरस है, इसको छुपा
सोपाव मत. म्हणून सांगायचा उद्देश काय, जर तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये देवाकडून चमत्कार तुम्हाला पाहिजे, तुमच्याद्वारे झाला पाहिजे किंवा तुमच्या जीवनात झाला पाहिजे, तर तुम्हाला दोन गोष्टी करायच्या आहेत. अगर आपके जीवन में चमत्कार होना चाहिए क्या, या फिर आपके जीवन के द्वारा चमत्कार होना चाहिए, तो आपको ये दो बातें करनी होगी. करायला तयार आहात? और करने के लिए तैयार हो. नक्की? सोप्या गोष्टी, काही नाही. तुम्हाला मी डोंगर चढायला नाही सांगणार, और आसान बातें मैं आपको पहाड़ चढ़ने के लिए नहीं बोलूंगी, बिलकुल नाही बोलणार. और बिल्कुल भी नहीं मी बोलूंगी. तुम्हाला दूर कुठेतरी पाठवणार नाही, अरण्यात. और आपको मैं जंगल में नहीं भेजूंगी, घाबरू नका, सिंहावरून लढायला नाही पाठवणार. और सिंह के साथ लड़ने के लिए नहीं अगदी भेजूंगी. सोपी गोष्ट आहे, पण ती हार्ड. और आसान बातें लेकिन वो कठिन है. हा, सांगते ती. आपण वाचूया. हम पढ़ेंगे मध्य अध्याय 17, मत्ती अध्याय 17, मॅथ्यू चॅप्टर 17 मत्ती अध्याय 17 आणि त्याचं 5. और उसका 5. मॅथ्यू चॅप्टर 17 वर्स 5. मत्ती अध्याय 17 उसका 5. पण पेत्राचे बोलणे संपते न संपते तोच एका तेजस्वी मेघाने त्यांच्यावर पाखर घातली आणि त्या मेघातून एक वाणी झाली, हा माझा परमप्रिय पुत्र आहे आणि मी ह्याच्याविषयी पूर्ण संतुष्ट आहे, त्याचे ऐका. हा, काय म्हणाला? देव इथे बोलत आहे. सर्वात पहिली गोष्ट त्याचं ऐका. और परमेश्वर आपको बोल रहे हैं कि उसका सुनो. बस. कुणाचं ऐकायला सांगितले? और किसका सुनने के लिए कहा हे है? 2 जण आहेत. और वहाँ पर येशू बरोबर 2 जण व्यक्ती आहेत. और यीशु के साथ 2 व्यक्ति हैं, मोसेस, एलिया. मूसा और एलिया. 2 मोठे त्या टायमाचे संदेष्टे. और उस टाइम के वो बड़े संदेष्टे थे. आणि किती मोठं सौभाग्य ह्या शिष्यांना, ह्या 3 शिष्यांना मोसेस पण बघायला भेटला, एलिया पण बघायला भेटला. और इन शिष्यों का कितना बड़ा सौभाग्य है कि उनको मूसा भी देखने के लिए मिला और एलिया भी देखने के लिए मिला. परंतु देव काय त्यांना काय आज्ञा दिली? और परमेश्वर ने हमको क्या आज्ञा दी? की तुम्ही कुणाचं ऐका? माझ्या मुलाचं, ज्याच्यापासून मी खुश आहे. और आप किसका सुनो? कि मेरे पुत्र का सुनो जिससे मैं प्रसन्न हूँ, मी ज्याच्यापासून आनंदित आहे. और जिससे मैं प्रसन्न हूँ. खरंच ख्रिस्ताने देवाला आनंदित केले. और मसीह ने परमेश्वर को आनंदित किया है. ख्रिस्ताचंच आपल्याला ऐकायचं. और मसीह का ही हमको सुनना है. बाकी या जगात जे काही लोक तुम्हाला बोलतात, और बाकी ये संसार में जो कुछ लोग आपको बोलते हैं त्यांचं नाही ऐकायचं. और उनका नहीं सुनना है. येशू काय बोलतोय तुम्हाला, और यीशु आपको क्या बोलता है तेच ऐकायचं. और वही सुनना है. जेव्हा डॉक्टर तुम्हाला म्हणतात की तुम्ही आजारी आहे, जब डॉक्टर आपको बोलते कि आप बीमार हो, आणि देव जेव्हा येशू तुम्हाला म्हणतो तुम्ही आजारी नाही, और जब यीशु आपसे कहते हैं कि आप बीमारी नहीं हो, कुणाचं ऐकाल? तब आप किसका म्हणजे सुनोगे? तुमच्या नाकातनं शेंबूड येतोय, ताप आलाय, और बुखार आया डोळे है, लाल आहे, और आप लाल आणि है. येशू म्हणतोय तू आजारी नाही. और यीशु ने आपसे कहा कि तुम बीमार नहीं है, कुणाचं ऐकाल? किसका सुनोगे? येशूचं ऐका. बघा, कधी कधी तुम्हाला अशा गोष्टी दिसतील जे विपरीत येशू बोलतो त्याच्या विपरीत दिसते. और कभी कभी आपको ऐसी बातें दिखाई देगी जो यीशु बोलते हैं इसके विरुद्ध में आपको वो बातें दिखाई देगी. कधी येशू तुम्हाला म्हणेल तुझी मुलं जगतील, और यीशु तुझा मुलगा जगेल, और यीशु आपसे कहेगा कि तेरा लड़का जिएगा, तो बरा झालाय, और वो चंगा तो हो आजारी असेल. लेकिन वो बीमार रहेगा. येशू जे बोलतो तेच ऐका. और यीशु जो कुछ बोलता है वही आप सुनो. तुम्हाला तुमचे नातेवाईक, तुमचे लोक म्हणतील अरे लग्नाला जायचंय, और आपके रिश्तेदार आपसे कहेंगे आपको शादी में जाना है. शायद तुमचे वडील, घरातील लोक म्हणतील चला कामाला, और आपके पिताजी कहेंगे कि चलो काम करो. पण तुम्हाला कोणाचं ऐकायचंय? येशू म्हणाला चला चर्चला. लेकिन आपको किसका सुनना है? क्योंकि यीशु ने कहा है कि आओ चर्च में. मग तुम्हाला कुणाचं ऐकायचंय? और आपको किसका सुनना है? येशूचं. यीशु जर का. तुम्ही येशूचंच ऐकाल ना, और अगर आप यीशु का ही तर सुनोगे नक्की तुमच्या जीवनात येशूकडून चमत्कार होते. तो आपके जीवन में यीशु के द्वारा चमत्कार होंगे. त्याचं मी एक उदाहरण तुम्हाला दाखवते. मैं आपको एक उदाहरण बताती हूँ. सुभेदाराचा मुलगा आजारी होता, मुलगा किंवा दास बोला आजारी होता, और सूबेदार का जो लड़का था वो बीमार था. आणि येशू त्याला म्हणाला जा तुझा दास बरा झाला आहे. और यीशु ने उससे कहा कि तेरा जो दास है वो चंगा हो चुका है. त्याने त्याचं ऐकलं, और उसने उसका सुना ऐकून विश्वास ठेवला. और सुनने के बाद उसने विश्वास रखा. पुढे काय झालं? और आगे क्या हुआ? तो बरा झाला. और वो चंगा हुआ. ती कनानी बाईची मुलगी दुष्टात्म्याने पीडित होती. और उस कनानी स्त्री की जो लड़की थी वो दुष्टात्मा से पीड़ित थी. येशूच्या चरणावर येऊन म्हणाली और यीशु के चरणों के पास आकर माझ्या कहा मुलीला बरं करा. मेरी लड़की को आप अच्छा येशू करो. गेला नाही. और यीशु उसके पास नहीं गया. घरात मुलांची भाकर कुत्र्यांना घालणं बरोबर नाही. और जो लड़कों की जो रोटी रहती है वो कुत्तों को डालना अच्छी बात नहीं है. पण तरी तिने आपला विश्वास काय दाखवला? तो भी उसने अपना विश्वास क्या दिखाया? मेजावरून पडणारे भाकरीचे तुकडे
कुत्रे खातात ना और ते त्या हिशोबाने मला आम्हाला दे. और टेबल से गिरी हुई जो रोटियां रहती वो कुत्ते खाते हैं ना, उसी हिसाब से तो हमको भी दे. आणि काय झालं तर म्हणे, बाई तुझा विश्वास मोठा आहे, जा तुझ्या विश्वासानुसार तुझी मुलगी बरी झाली. और उसने कहा कि हे स्त्री तेरा विश्वास बढ़े थे, विश्वास के द्वारा तेरी लड़की चंगी हो चुकी है. ती मुली बरी झाली होती का? और वो लड़की चंगी घरी आला होता होती का? है, वो घर में आ ती गई. जेव्हा घरी गेली तेव्हा त्याने तिने ऐकलं तसंच केलं आणि म्हणून तिची मुलगी बरी झाली. और उसने सुना और वैसा ही किया, इसलिए उसकी लड़की चंगी हो गई. 10 दृष्टांतमेने पिडलेली लोक येशूला म्हणाले, हे प्रभू येशू आमच्यावर दया कर. और जो 10 दुष्टात्मा से पीड़ित जो लोग कोणी सॉरी कोणी लोक और जो बूढ़े लोग थे उन्होंने कहा कि हे परमेश्वर हमें चंगा कर. हा येशू म्हणाला, जा याजकांना दाखव. फिर यीशु ने कहा कि जाओ याजकों को त्यांनी ते दिखाओ. ऐकलं, और उन्होंने वो सुना. बरे नव्हते झाले, वो चंगे नहीं हुए थे, कोणीच होते वो कोढ़ी ही थे असेच सडलेले, और ऐसे सड़े हुए थे नाक और नाक चपटा डोळे सगळं छटलं होतं और ये सब निकल गया था आणि ते चाललेले. और वो चल रहे थे. देवताने येशूचं ऐकलं, और उन्होंने यीशु का सुना. दाहीचे दाही बरे झाले. और 10 के 10 लोग चंगे हो म्हणून गए त्यांना चमत्कार मिळाला. और उनको चमत्कार मिला. जेव्हा तुम्ही ऐकता ना और जब आप सुनते हो तसंच करता, वैसे ही करते हो तेव्हा तुम्ही काय करता, तुम्ही तुमच्या जीवनात चमत्कार होतो. और तब आपके जीवन में चमत्कार होते हैं. लोक इथे येतात, और लोग इधर आते हैं, ऐकतात, सुनते पण हैं, करत नाही, लेकिन करते म्हणून नहीं, चमत्कार होत नाही. इसलिए चमत्कार नहीं ते होते. ऐकतात, क्षमा करा, उधर इधर आकर सुनते कि क्षमा करो, पण काय होतं, करत नाही. और वैसा करते नहीं राग पकडून ठेवतात, और गुस्सा पकड़ कर बैठते हैं, झगड़ा करते हैं देवाचं वचन ऐकतात, और परमेश्वर का वचन सुनते पण हैं, तसं करत नाही. लेकिन वैसे करते शिव्या नहीं देतात, और गालियाँ देते हैं पत्नीला मारतात, और पत्नी को मारते हैं, दारू पितात, दारू पीते हैं, तंबाखू खातात, तंबाकू खाते हैं एकमेकांच्या पाठीमागे बोलतात. और एक दूसरे के पीछे बोलते हैं. कसं चमत्कार होईल और कैसे चमत्कार होगा सांगा, और बताओ होईल? होगा. ते पाणी बदललं द्राक्षरसामध्ये. वो पानी दाखरस में बदल गया. कसं झालं? और कैसा हुआ? ती दुसरी गोष्ट त्यांनी केली, त्या सेवकांनी केली. और जो दूसरी बात उन्होंने की जो सेवकों ने की, त्या आपण त्याच वचनात जाऊ. और हम उसी वचन में जाएंगे. योहानमध्ये यहूदा में 5वं वचन, 5वां वचन, जॉन चॅप्टर 2 वर्स 5. यहूदा अध्याय 2 उसका 5. परंतु त्याच्या आईने चाकराला सांगितले, तो तुम्हाला जे काही सांगेल ते करा. हा बस एवढंच आहे. काय बोलला? त्याची आई म्हणाली चाकरांना की येशू जे बोलेल ते करा. मग आता तुम्ही येशूचं ऐकता ना, और आप यीशु का सुनते हो. दुसरं पॉईंट तसं करा, और दूसरा मुद्दा है कि वैसा ही करो. तसंच करा, आपल्या मर्जीने काही नका करू. और वैसा ही करो, अपनी मर्जी के द्वारा कुछ भी मत करो. तिथे काय सांगितलं? और यहाँ पर क्या येशूने बताया? त्यांना सांगितलं, और यीशु ने उनसे कहा, 7वं वचन, और 7वां वचन, यीशु ने त्या चाकरांना ते रांजण काठोकाठ पाण्याने भरण्यास सांगितले. हा बस. काय सांगितलं? और क्या बताया? काठोकाठ पाण्याने भरायला सांगितलं. और मुंह तक पानी से भरने के लिए कहा. त्यांनी भरलं. और उन्होंने भरा. त्यांनी दुसरं काय त्याच्यात टाकलं काय? और उन्होंने दूसरा कुछ उसमें डाला नहीं. अविश्वास दाखवलं और का? अविश्वास दिखाया क्या? पाणी भरणं हे हार्ड काम आहे. और पानी भरना एक कठिन काम है. आताच्या काळात हार्ड काम नाहीये. और अभी के काल में कठिन काम नहीं म्हणून है. आपण म्हणतो, काय झालं? पाणी भरलं ना, त्याच्यात काय? नाही, त्या काळात पाणी भरणं हार्ड गोष्ट आहे. और उस काल में पानी भरना एक कठिन बात थी. विहिरीकडे जाणं, और मेरे कुएं के पास जाना, त्याच्यातनं पाणी काढून उसमें से पानी निकाल कर त्याच्यात टाकणं, उसमें डालना खायची गोष्ट आहे और खाने की बात है क्या? है ना? हा, त्यांचा तो मटका पण उंचच असतो, जड असतो. और जड़ आणि त्या काळात ते पितळ आणि तांबे हे नव्हते, मातीची भांडी होती. और उस काल में पीतल या फिर तांबे की भांडी नहीं थी, लेकिन माटी के बर्तन थे. कसं ते लोकांनी पाणी भरलं असेल? और उन लोगों ने कैसे पानी भरा होगा? कष्ट केलं ना, काम केलं. और काम किया. काय केलं? काम केलं. और क्या किया? काम किया. जे ऐकलं तसंच केलं, और जो कुछ सुना वैसा ही किया, म्हणून चमत्कार झाला. इसलिए चमत्कार हुए. त्याच्या पुढचं वचन सांगतं, येशू म्हणतो की काय करा, ह्याच्यातनं तुम्ही घेऊन जावा पाजायला. और यीशु मसीह कहता है कि इसमें से आप लेकर जाओ पिलाने के लिए. पाणी बदललं, और पानी बदल गया. जीवन बदललं. और जीवन बदल गया. कसं बदललं? कैसे बदल गया? ऐकलं आणि केलं. और सुना और वैसा ही किया. जोपर्यंत तुम्ही ऐकता आणि करत नाही, तो तुम्ही ऐकता पण करत नाही, तर जीवन बदलणार नाही. जब तक आप सुनते हो लेकिन वैसा नहीं करते
तब तक आपका जीवन नहीं बदलेगा, चमत्कार होणार नाही. चमत्कार नहीं जे होगा। तुम्ही ऐकता जो कुछ आप सुनते हो आणि करता और वैसा ही करते हो तेव्हा चमत्कार होईल. तब चमत्कार होगा। आणि इथे दुसरं कोण बोलत आहे? पहिला तर देव बोलला ना. और पहला परमेश्वर बोला, मग देव हा आपला कोण आहे? और परमेश्वर ही हमारा कौन है? सृजनहार आहे, और निर्मिती करता है, आपला पिता आहे, और हमारा पिता है, वडिलांचं स्थान घेतोय तो. और पिताजी का स्थान वो लेता म्हणून है। तुम्हाला तुमच्या वडिलांचं पण ऐकलं. इसलिए आपको आपके पिताजी का भी सुनना है। जे ख्रिस्तात आहेत, चांगले आहेत तुमचे वडील, जे तुम्हाला चांगले मार्गदर्शन देतात, त्या वडिलांचं तुम्ही ऐकलं पाहिजे. और जो मसीह में है, जो आपको अच्छा ज्ञान देते हैं, उनका आपने उनका सुनना चाहिए। आणि तुमचे वडील आहेत, तुमचे ब्रदर, और आपके जो पिताजी हैं वो आपके आपा हैं, त्यांचं तुम्ही ऐकलं पाहिजे. और आपने उनका सुनना चाहिए। फार गरजेचं आहे. ये बहुत जरूरी है। तुम्हाला जेव्हा ते काही सांगतात और जो कुछ वो बताते हैं ते तुम्ही ऐकलं पाहिजे वो आपने सुनना आणि चाहिए, तसंच केलं और पाहिजे. वैसा ही करना चाहिए। दुसरं आहे येशूची आई, और दूसरा है यीशु की माँ, ती आहे बाई और वो है स्त्री, म्हणजे मंडळी. मतलब कलीसिया। जेव्हा मंडळी तुम्हाला काही सांगते और जब कलीसिया आपको कुछ भी बताती आणि है काही बोलते, और कुछ भी बोलती है करायला सांगते, और करने के लिए बोलती ते है, करायला पाहिजे. और वो आपने करना चाहिए। मंडळी जेव्हा तुम्हाला काही शिकवते, तुम्हाला सांगते किंवा वैयक्तिक रीतीने तुम्हाला मार्गदर्शन करते, तर तुम्ही तसंच केलं पाहिजे. और कलीसिया जब भी आपको कुछ बताती है या फिर आपको सिखाती है और मार्गदर्शन देते है, आपने वैसा ही करना चाहिए। त्याच्यात आपलं काही मिक्सिंग करू नका. और उसमें अपना कुछ डालो मत। काही गोष्टी तुम्हाला मंडळी जेव्हा तुम्हाला सल्ला देते, तुम्हाला काही करायला सांगते, तुम्हाला नसतं आवडलेलं, और कलीसिया जब आपको कुछ भी बताती है या फिर सलाह देती है, आपको वो अच्छा नहीं लगता है, पण तुम्हाला करायचंय. लेकिन वैसा आपको करना है। त्यांना पाणी भरणं हे कष्टाचं काम होतं, और पानी भरना ये एक कठिन काम था, तरी ते कष्टाचं काम त्यांनी केलं. लेकिन उन्होंने वो कठिन काम किया, कष्टाचं काम केलं ना. और कष्ट का काम किया। 6 रांजण खायची गोष्ट आहे का भरायला? और 6 मटके भरना ये खाने की बात तुम्हाला काय वाटतं लगेच ते पाणी भरलं गेलं असेल? और आपको क्या लगता है वो जल्दी पानी भरा होगा? एक एक त्या विहिरीकडून आणलं असेल, त्याच्यात टाकत गेले असेल, तेव्हा ते 6 रांजण भरले. एक भरला आणि लगेच द्राक्षरस झाला, दुसरा भरला आणि लगेच द्राक्षरस झाला, असं नाही झालंय. ते 6चे 6 रांजण भरले गेले, त्याच्यानंतर तो द्राक्षरस झाला. और जब वो 6 मटके भरे गए तब वो पानी का दाखरस बन गया। मग तसंच आहे, त्यांनी काम केलं, और उन्होंने काम किया, कष्ट, त्यांना त्रास झाला तो. और कष्ट हुआ, मतलब उनको तकलीफ हुई। शायद त्याच्यातले काही लोक कुरकुर केली असतात, और कुछ लोगों ने कुरकुराया भी होगा, पण त्यांना मरियम माहित होती. लेकिन उनको मरियम मालूम थी। त्यांना कोण माहित होती? मरियम. और उनको कौन मालूम थी? मरियम। कारण येशूचा हा पहिला चमत्कार आहे, और यीशु का पहला चमत्कार पण है, त्यांना मरियम माहित आहे. लेकिन उनको मरियम मालूम थी। ही नीतिमान बाई आहे, ये धर्मी स्त्री है, बरोबर आहे, चांगली बाई आहे. और ये अच्छी स्त्री है। त्यांनी त्या ज्या चाकरांनी कुणाचं ऐकलं? त्या बाईचं ऐकलं, और उन नौकरों ने किसका सुना? उस स्त्री का सुना, त्या बाईचं. और उस स्त्री का। आणि ती बाईचं ऐकल्यानंतर त्या लोकांनी येशूचं ऐकलं. और उस स्त्री का सुनने के बाद उन्होंने यीशु का सुना। मग जेव्हा तुम्ही मंडळी देता तेव्हा तुम्हाला येशू भेटतो आणि येशू बोलतो. और जब आप कलीसिया में आते हो तब आप यीशु आपको मिलता है और यीशु आपसे बात करता है। मंडळी फार गरजेची आहे, और कलीसिया बहुत जरूरी है, म्हणून मंडळीचं ऐका. और कलीसिया का आणि सुनो। मंडळी जे तुम्हाला सांगते करा, तसंच करा. कधी कधी तुम्हाला नाही आवडणार, पण करा. और कलीसिया आपको जो कुछ बताती कि वैसा करो तो आपको वैसा ही करना है, आपको अच्छा भी नहीं लगता तो भी करना है। दुसरी गोष्ट इथं बाई मरिया सांगितलेली ती का आईला पण, तुमच्या आईला पण दर्शवते. और जो इधर मरियम स्त्री जो बताई गई है वो आपको आपके माँ को भी दर्शाती है। तर तुमची आई कोण? जी मरियेसारखी नीतिमान असेल तिचंच ऐका. नाहीतर तुमची आई अधर्मी असेल, जगिक असेल आणि ती म्हणे सोड येशूला, बाई काय चालली येशूला, दीदी बोलल्याला ऐकायचं. असं नाही. और अगर आपकी माँ प्रभु को नहीं मानती है, वो नीतिमान नहीं रहेगी, तो आप अपनी माँ को मत सुनो, क्योंकि वो आपसे कहेगी कि यीशु को छोड़ दो, तो आप कहोगे कि दीदी ने कहा है कि अपनी माँ का सुनना है, इसलिए आप उसका मत सुनो, क्योंकि वो परमेश्वर को नहीं मानती। तुमची आई येशूत आहे, और आपकी माँ अगर यीशु में है, ख्रिस्तात आहे, चांगली नीतिमान आहे, और मसीह में है और अच्छी धर्मी है, तर तिचं ऐका. तो उसका सुनो। ती जे बोलते तुमच्या जीवनासाठी और आपके जीवन के लिए वो जो कुछ बोलती आज्ञा है पालन करा. और आज्ञा पालन ती जे करो, बोलते ते करा, और वो जो कुछ बोलती है वैसा तरच करो, ब्लेसिंग मिळेल. तभी आपको आशीष मिलेगी। तुम्ही म्हणाल आता हिला काय जाणतं, हिला काय कळतंय का, और आप कहोगे कि इसको क्या समझ में आता है क्या? असं नका समजू. तुम्ही तुमच्या आयांना तुच्छ लेखू नका, और आप आपकी माँ को तुच्छ मत जानो, खास करून ख्रिस्ती असेल तर. और मसीह रहेगी तो, कधी सक्सेस होणार नाही और कभी भी आपको सफलता नहीं मिलेगी जर तुम्ही तुमच्या आईला तुच्छ जाणत असाल. अगर आप आपकी माँ को तुच्छ जानते होगे। माहितीये
हे नीतिसूत्रामध्ये तुम्ही वाचू शकता. और नीति वचन में आप ये पढ़ सकते हो. हे जिथं बायबल सांगतं की तुम्ही जेव्हा तुमच्या आईला तुच्छ जाणता. और बाइबल बताती है जब अपने माँ को आप तुच्छ जानते हो. वाचूया पढ़ेंगे नीतिसूत्रे नीति वचन 23 अध्याय 23. Proverbs chapter 23 नीति वचन अध्याय 23 verse 22. उसका 22. आपल्या वडिलांच्या उपदेशाकडे कान दे. हाँ, आपका पिताजी आपको जो भी उपदेश देता है, आपको समझाता है, उधर कान लगाना है. क्या हो गया ना तेरा चालू, कैसे चालू हो गया ना? हाँ, हो गया. जो समझा रहा है क्योंकि उन्होंने बहुत आयु देखे हैं, दिन देखे हैं, अनुभव देखे हैं. क्या आज के बच्चों को अनुभव है वैसे? और आज के बच्चों को वैसा अनुभव है आहे का? और नाही हे आहे त्याचे अनुभव. और नहीं है. तुमच्यापेक्षा जास्त अनुभव तुमच्या वडिलांना आहे. और आपसे ज्यादा अनुभव आपके पिताजी को है. आणि वृद्ध मातेच्या अनुभवाची हेटाळी करू नका. हा, तुझी म्हातारी आई झाली म्हणून तिला तुच्छ बघू नको किंवा तिला काय केले हेटाळी करू. नाही. वृद्ध मातेच्या अनुभवाची हेटाळी करू नका. अनुभवाची आईला पण तर अनुभव आहेत ना खूप सारे. और माँ को बहुत ज्यादा अनुभव है. हा, तर तिला पण खूप सारे अनुभवांची हेटाळी म्हणजे तुच्छ तिला जाणू नको, न ऐकल्यासारखं करू नको. और उसको तुच्छ मत जान और उसका न सुनना है ऐसा मत कर. 25 वाचा. और 25 पढ़ेंगे. नीतिमान मनुष्य आपल्या वडिलांच्या आनंदाला कारणीभूत होतो. ज्याला सुज्ञ पुत्र असतो तो आनंदी असतो. हा, ज्याला समजदार हुशार मुलगा आहे, बुद्धिमान मुलगा आहे, त्याचा बाप आनंदात राहील ना. पण पुढे याच कारणामुळे आई वडील आनंदी होतात आणि जिने तुला जन्म दिला ती हर्षित होते. जी आजीने तुला जन्म दिला, मंडळीत येऊन तुम्ही जन्म घेता और कलीसिया में आकर आप जन्म लेते हो. आणि तेव्हा तुम्ही त्या मंडळीचं ऐकता और तब आप उस कलीसिया को सुनते हो आणि तसंच करता. और वैसा ही करते तेव्हा हो. मंडळी आनंदित होते और तब कलीसिया आनंदित होती आणि है. मंडळीतून तुम्हाला देव आशीर्वाद दिला. और कलीसिया से आपको परमेश्वर आपको आशीष देता है. परमेश्वर तुझे सियोन से आशीष दे. आणि देव तुला सियोनातून आशीर्वादित करू. वचन है ना. आणि वचन आहे. सियोन से आशीष मिलने के लिए सियोन की आज सुनना और करना जरूरी है. आणि सियोनाद्वारे तुम्ही आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी तुम्हाला सियोनाचं ऐकणं आणि तसं करणं गरजेचं आहे. जिवंत आहे. आणि कलीसिया जीवित है. येशू जिंदा है. आणि येशू जिवंत आहे. उसकी कलीसिया भी जिंदा ही है. आणि त्याची मंडळी सुद्धा जीवित आहे. उसके लोग जिंदा है. आणि त्याची लोक सुद्धा जीवित उसके आहेत. बच्चे यानी आप लोग और हम, आणि त्याची मुलं म्हणजे तुम्ही आणि मी, है ना. तो हम सब जिंदा है. आणि आपण सर्व जीवित तो आहोत. इसीलिए हमें आधीन रहना, सुनना और करना. म्हणून आपल्याला आदितीत राहायचं आहे, ऐकायचं आहे आणि तसं करायचं सुद्धा आहे. तब चमत्कार होगा. आणि तेव्हा चमत्कार होईल. तर चमत्कारासाठी दोन कारण आहेत. तो चमत्कार के लिए दो कारण है. एक ऐका सुनो देवाचं परमेश्वर का आणि येशूचं, और यीशु का वडिलांचं. और पिताजी का. दुसरं दूसरा जे मंडळी सांगते और जो कलीसिया बताती है ते ऐकून करा. और वो सुनकर वैसा करो. जरी त्रास होतो तरी करा. और तकलीफ होती है तो भी करो. करा आणि मग काय करा, और करो और फिर क्या आपल्या करो, आईचं पण ऐका. और अपने माँ का भी सुनो तिलाही आदर द्या, और उसको भी आदर तिला दो पण मान द्या, और उसको भी मान दो तिलाही सन्मान द्या. और उसको भी सम्मान तर दो. तुमच्या जीवनामध्ये जे पाणी पाणी म्हणजे तुमचं जीवन और पानी मतलब आपका जीवन, ते बदलेल. और वो बदलेगा. कशात बदलेल? और किसमें बदलेगा? हा? हा? पाणी कशात झालं रूपांतर? द्राक्षरस कशाला दर्शवतो? और दाखरस किसको दर्शाता है? पवित्र आत्म्याला. और पवित्र आत्मा को. तुमचं जीवन जे पाणी आहे ते पवित्र आत्म्यामध्ये रूपांतर होतं. और आपका जीवन जो पानी है वो पवित्र आत्मा में रूपांतरित होगा. म्हणून अय्योबाच्या अध्यायात 5वं वचन की तो तुमच्या जीवनात मोठी मोठी काम करेल. और अय्यूब अध्याय 5 में लिखा है कि वो आपके जीवन में आश्चर्य कर्म करेगा मोजू शकत नाही. और जिसको कोई भी गिन नहीं सकता है. तुमच्याद्वारेही देव आश्चर्य कर्म करेल, और आपके द्वारा भी परमेश्वर आश्चर्य कर्म करेगा अद्भुत काम करेल. और अद्भुत काम करेगा. त्यासाठी दोन गोष्टी करा. और ये दो बातें करो. हालेलुया. हालेलुया. या आपण उभे राहू. अब हम खड़े होंगे, देवाकडे क्षमा मागू. परमेश्वर से क्षमा देवाला मांगेंगे म्हणून प्रभू मी चुकली, और परमेश्वर को कहेंगे कि परमेश्वर ने गलती की मुझे माफ करो. आणि मला माफ कर. पण सर्वजण देवाकडे की बऱ्याच वेळेला आपण येशू ख्रिस्ताचं ऐकलेलं नाहीये. और बहुत सी बातों में हमने यीशु का नहीं सुना है देवाकडे क्षमा मागा. और परमेश्वर से माफी देवाला मांगो. म्हणा, हा प्रभू खरंच मी तुझं नाही ऐकलं, पण
माझ्या मनाचं स्वतःचं जगाचं मी ऐकलंय. और प्रभु को कहो कि प्रभु मैंने आपका नहीं सुना लेकिन मेरे मन का और संसार के लोगों का सुना है. मैंने मेरे पिता का नहीं सुना है. मी माझ्या वडिलांचं नाही ऐकलं उनका बहुत अपमान किया है. आणि त्यांचा खूप अनादर केला आप आहे. प्रभु आपके दास जो इस कलीसिया के हैं उनका भी मैंने नहीं सुना है. आणि या मंडळीचे जे तुमचे दास आहेत त्यांचं सुद्धा मी नाही ऐकलं. उन्होंने मुझे जो भी बताया मैंने नहीं सुना. आणि त्यांनी मला जे काही सांगितलं मी नाही ऐकलं. मुझे माफ मला माफ कर. आप प्रभु मुझे जो आप कुछ बताया जाता है मैं वो करता नहीं हूँ. आणि हा प्रभु मला जे काही सांगितलं ते मी करत नाही. मैं वैसे रहता नहीं. मी तसं राहत नाही. मैं वैसा काम करता मी नहीं. तसं काम करत मुझे नाही. क्षमा करो. मला क्षमा मैं कर. कलीसिया में आता हूँ. मी मंडळीत येतो. कलीसिया मेरी माँ है. मंडळी माझी आई आहे. जो वो कहती है पण जी काही ती म्हणते मैं तुच्छ देखता मी तुच्छ जाणतो. अपमान करता हूँ. अपमान करतो. मैं उनके वचनों को ध्यान नहीं देता. आणि मी तिच्या वचनाकडे लक्ष देत नाही. जो वो कहती है वो नहीं करता. आणि जी काही ती म्हणते मी करत नाही. यहाँ तक कि जो मेरी माँ मसीह में है आणि माझी आई जी ख्रिस्तामध्ये आहे उसका भी मैं नहीं सुनता. आणि तिचं पण मी ऐकत मुझे नाही. क्षमा कर. मला क्षमा मुझे कर. माफ कर. मला माफ कर. लेकिन आज से मैं पण आजपासून मी आप प्रभु का सुनूंगा. आई देवाचं ऐकेन. कलीसिया का सुनूंगा. मंडळीचं ऐकेन. सियोन का सुनूंगा. सियोनाचं ऐकेन. सियोन के जो दास है उनका सुनूंगा. आणि सियोनाचे जे दास आहेत त्यांचं मी उनके ऐकेन. अधीन रहूंगा. त्यांच्या अधीनच राहील. प्रभु मुझे मदद कर. प्रभु मला मदत कर. मेरे जीवन में चमत्कार करो. माझ्या जीवनामध्ये चमत्कार कर. मेरे जीवन का जो पानी है मेरा पानी मेरे जीवन को बदल दो और दाखरस बना दो. आणि माझ्या जीवनाचे जे पाणी आहे तुमचे माझं जीवन ते बदल आणि दाखलच हाँ कर. प्रभु मुझे दाखरस के बनने के लिए रूपांतर होने के लिए मदद करो. आणि मला दाखलच बनण्यासाठी मला रूपांतरित होण्यासाठी तू और मदत मेरे कर. द्वारा आपके चिन्ह चमत्कार होने के लिए सहायता. आणि माझ्याद्वारे तुमचे चिन्ह चमत्कार होण्यासाठी मदत प्रभु कर. मुझे मदद कर. प्रभु मला मदत कर. मुझे सहायता कर. प्रभु मला सहाय्य कर. मेरा विश्वास बढ़ने के लिए माझा विश्वास मेरी वाढण्यासाठी जिंदगी में चिन्ह चमत्कार होना जरूरी है. माझ्या जीवनात चिन्ह चमत्कार होणं मेरे द्वारा चिन्ह चमत्कार होना जरूरी है. माझ्याद्वारे चिन्ह चमत्कार होणं गरजेचं आहे. चिन्ह चमत्कार होने दो. प्रभु चिन्ह चमत्कार होऊ दे. प्रभु चिन्ह चमत्कार होने दो. प्रभु चिन्ह चमत्कार होऊ दे. जो आशीष दो. आशीष पवित्र पिता आशीष दो. आशीष धन्यवाद देता. धन्यवाद दे. प्रभु यीशु के नाम से प्रवेश के नाम से. आमीन. आमीन. प्रभु से बात करते रहो मैं प्रार्थना करते आणि प्रभूशी बोलत राहा मी प्रार्थना करते. पवित्र पवित्र करुणामय प्रेमी पिता प्रभु यीशु के नाम से प्रभु पवित्र पिता इनकी जिंदगी में भी प्रभु चिन्ह चमत्कार होने की बहुत जरूरत है. ऐसे चिन्ह चमत्कार जिससे इनका विश्वास बढ़े प्रभु. तो इसलिए ठंडापन में नहीं चाहिए. ऐसे इनके द्वारा भी काम होने दे प्रभु. ये प्रभु आपका काम करने के लिए हमेशा आगे रहे. प्रार्थना के लिए आगे रहे. दुष्ट आत्माओं को निकालने के लिए आगे रहे. इसलिए प्रभु कि आपकी वाणी सुने और जो आप कहते हैं वही करने के लिए आप इनको मदद करना प्रभु. ये मेरी विनती मेरी प्रार्थना है प्रभु. इनको सुनने वाला ही सिर्फ नहीं परंतु सुनकर पालन करने वाला होने के लिए मदद करना. ये मेरी विनती मेरी प्रार्थना है. अब तक प्रभु सुना है अनसुना किया है. सुना है किया नहीं है. ऐसा हुआ है लेकिन आज से ऐसा नहीं होगा. आज से सुनने के लिए और जो सब बोला है वैसा ही करने के लिए मदद करना. यीशु का लहू इन सब पर लगा दे. इन सब का जीवन बदल दो. दाखरस में रूपांतर होने के लिए मदद करो. दाखरस में रूपांतर होने के लिए मदद करो. इनके जीवन की जो घटी है प्रभु जो दाखरस नहीं है प्रभु दाखरस में रूपांतर होने के लिए मदद करो. पवित्र आत्मा से भरने के लिए प्रार्थना करो. पवित्र आत्मा से भरने के लिए प्रार्थना करो. पवित्र आत्मा से भरने के लिए प्रार्थना करते. पवित्र आत्मा से भरने के लिए प्रार्थना करते. Be filled in the name of Jesus. यीशु के नाम से होली घोष से भर जाए. पवित्र आत्मा से भर जाए. इनका रूपांतर होने के लिए जैसे कल प्रभु उस पहाड़ पर यीशु आपका रूपांतर हुआ वैसे मेरे महान पवित्र पिता का रूपांतर होने के लिए सहायता करो. दया रखते हुए सबको मसीह के जैसा होने के लिए मदद करना. आज्ञाकारी बनाना. प्रभु के लिए काम करने के लिए जो इनकी इच्छा नहीं भी हो तो भी करने के लिए मदद करना. ये मेरी प्रार्थना है. इन्हें बनाओ घड़ाओ प्रभु. ये मेरी विनती है. इन्हें यीशु का लहू लगा दे प्रभु यीशु के नाम से. आमीन. अब प्रभु